नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज काका अर्जुनला म्हणत असतात की आज कोर्टामध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं. इथे नागराजला बेल मिळाली ना तर खूपच धोकेबाज होऊ शकतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्यासाठी आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवायला हवा. तेवढ्यातच तिथे आता सायली आलेली असते. तेव्हा रविराज काका विचारतात की सायली, सुमन झोपली का? तेव्हा सायली म्हणते, हो सुमन काकींना मी गेस्ट रूममध्ये सोडून आले, पण त्या अजून नागराज काकांना खूपच जास्त घाबरलेल्या आहेत. त्यांच्या मनामध्ये नागराज काकांबद्दल खूप भीती आहे. ती जायला वेळ तर लागेलच ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी आणि सिनियर आम्ही त्या विषयावरतीच आता बोलत होतो. तेव्हा रविराज काका बोलतात की जर नागराजला बेल मिळाली ना तर तो लगेचच फरार होईल, मला माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काका बेलवरती जर बाहेर आला तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहेत तो नष्ट करण्याचे प्रयत्न करू शकतो. तेव्हा आपल्याला काहीही करून नागराज काकाची बेल थांबवावी लागेल. तेव्हा सायली म्हणते, मग ठीक आहे, आपल्याला जर नागराज काकाची बेल थांबवायची असेल तर आपण जे आधी केलं नाही ते आता करू शकतो. नागराज काकाला आपण जेलमध्ये पुन्हा एकदा टाकू शकतो. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीकडे बघायला लागतो. सायलीकडे आता बी प्लॅन हा तयार असतो. तिने रविराज काका आणि अर्जुन यांना महत्वाची आयडिया दिलेली असते नागराजला अडकवण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, नागराजला दुसऱ्या दिवशी बेल मिळणार असते ना, म्हणून त्याला भयंकर आनंद झालेला असतो. इथे आता महिप्त टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटत असतं की नागराज तर जाताना मोठमोठ्या बाता करत होता की मी तर आता बेल मिळाल्यावर जाणार आहे, मग हा परत इथे कसा काय आला, म्हणजे आता याला बेल मिळणार नाही वाटतं. तेव्हा नागराज म्हणत असतो की महिप्त, तुला असं वाटते का की मी तुझ्यासारखं जेलमध्ये सडणार आहे? नाही रे नाही. आता अजून थोडाच वेळ, उद्या सकाळी माझा वकील येईल आणि मला इथून बाहेर काढेल. बघस, तू उद्या बेल मिळणार आहे ना मला. मी तर बाबा इथून बाहेर पडणार आणि माझं आयुष्य आरामामध्ये जगणार. या लोकांनी खूप प्रयत्न केला होता मला त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा, पण माझ्या वकिलाने आहे ना मला निर्दोष सिद्ध केलं. हा एकदम निर्दोष सिद्ध. मी जे काही केलं ना ते कायद्यामध्ये ये राहून केले. बाबा जेंटलमन माणूस आहे ना मी. मला इथे बेकायदेशीररित्या कुठलेही काम केलेलं अजिबात आवडत नाही. मला इथे कोर्टाने स्वतः बेल मंजूर केलेली आहे आणि मी आता जाणार आहे. पण तू तुझं तोंड बंदच ठेव, कारण ते तुझ्यासाठी आणि तुझ्या मेलेल्या मुलीसाठी खूपच जास्त महत्वाचं आहे. तू तुझं तोंड बंद ठेवलस तरच बाहेर जे काही चालू आहे ना ते तसंच थांबेल. आणि काळजी करू नको महिप्त, मी इथून गेल्यानंतर माझं तोंड अजिबात उघडणार नाहीये. शब्द दिलाय ना मी तुला, मी गप्प बसणार आहे. मी तुला तुझ्या मुलीची शपथ दिली होती, मेलेल्या मुलीची शपथ. तू तुझं तोंड बंद ठेवलस ना, मग आता मी सुद्धा माझं तोंड कायमस्वरूपी बंद ठेवणार. तू तुझं तोंड बंद ठेवशील ना तरच मग तू पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये कुणाच्या तरी मातीला जाताना मला दिसणार नाही. तर लवकरच ती वेळ तुझ्याकडे येईल. जर तू तोंड उघडलंस तर नाही, मला माहिती आहे महिप्त, तू काय तोंड उघडणार नाहीयेस, बरोबर ना? पण काय रे महिप्त, तुझी अवस्था मला बघवत नाहीये रे. तू बिचारा इथे जेलमध्ये सडत राहणार आणि मी तर उद्या सकाळी लगेचच माझ्या घरी निघून जाणार आणि मग इथून गायब होणार. मी कळलं तुला. तेव्हा इथे हवालदार येतात आणि म्हणतात, चला तुमची बेल मंजूर झालेली आहे, तुम्हाला बाहेर बोलावले. तेव्हा इथे नागराज म्हणतो, बघितलंस का महिप्त, अरे झाली माझी बेल, चाललो मी आता घरी. एक मिनिट. पण काय रे महिप्त, मला बघवत नाहीये रे तुझे हे हाल, मला बघवत नाहीये. तू इथे असा आणि तुझी मेलेली मुलगी, तिच्या आत्म्याला बाबा शांतता मिळू दे. पण तू इथे खितपत पडलायस ना, हे मला बघवत नाहीये. म्हणजे मी आता जेलमध्ये आलो आणि बेल मिळवून ते सुद्धा कायद्याने मी बाहेर सुद्धा पडतोय. पण तू एवढा मोठा माणूस, महिप्त शिकरे साधू, तुला बेल मिळवता येत नाहीये. मी तर आता चाललो घरी. बघ, प्रयत्न कर, तुला सुद्धा बेल मिळते का ते बघ. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो
पण एक गोष्ट लक्षात ठेव महिप्त, तू इथून काय आता बाहेर पडणार नाहीयेस. तुला इथेच आता सडत राहावं लागणार आहे. एवढा मोठा गुन्हा केलायस ना. तू माझ्या विरोधात काही यांना पुरावे मिळाले नाही. मी तर आता चाललो जातो महिप्त. तेव्हा इथे महिप्तला भयंकर राग आलेला असतो, कारण नागराज त्याला चिडवण्याचं काम करत असतो. तेव्हा इथे बेलचे पेपर आता आलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की हवालदार जा आणि नागराज किल्लेदार यांच्या ज्या काही वस्तू आहेत ना, त्या त्यांना परत करा. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, बघितलत ना इन्स्पेक्टर, मी काही केलेलं नाहीये म्हणून माझा बेल मंजूर झाली म्हणून मला तुम्ही इथून सोडून दिलंत. तेव्हा इथे त्याच घड्याळ आणि ब्रेसलेट तो आपल्या हातामध्ये घालत असतो आणि जायला निघणार तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि नागराज किल्लेदाराला लाथ मारून इथे खाली पाडतो. तेव्हा नागराज उठून उभा राहतो आणि म्हणतो, अर्जुन काय चाललं? हे तुझं नाही, मला माहिती आहे तुला माझा राग येतो म्हणून तू असा वागशील का माझ्याबरोबर. हे बघ, माझी बेल मंजूर झाली, कळलं ना. कायद्याने या सगळ्या गोष्टी केल्यात मी आणि आता मला माझ्या घरी जायचं आहे, कळलं का. मी काही केलेलं नाहीये, हे कोर्टाने सुद्धा मंजूर केले. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तू काय केलेस आणि काय नाही ते मला बरोबर माहिती आहे, आणि काहीही झालं ना तरी सुद्धा तुझी बेल जी काही मंजूर करण्यात आली आहे ना, ती मला मान्य नाहीये. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, हे बघा अर्जुन किल्लेदार, तुम्ही हे जे काही वागताय ना ते कायद्याचे उल्लंघन आहे. त्यांची बेल मंजूर झाली आणि त्यामुळे आता आम्हाला जाऊ द्या. तेव्हा इथे आता सगळे जण त्या ठिकाणी आलेले असतात, सायली, सुमन, प्रतिमा आणि रविराज काका. तेव्हा इथे सायली म्हणत असते की नागराज काका, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही एवढे गुन्हे कराल आणि तुम्ही लगेच सुटाल असं वाटलं का? तुम्हाला 22 वर्षांपूर्वी अपघाताची सुपारी तर तुम्हीच दिली होती, पण पुरावा मिळाला नाही म्हणून जामीन मंजूर झालाय. पण तेव्हा जर तुमच्या विरोधात पुरावे नसतील तरी सुद्धा ठीक आहे, पण आता तुम्ही जे काही केले ना त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळालीच पाहिजे ना. तेव्हा इथे नागराज म्हणतो, आता काय केलं? मी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा इथे सायली म्हणते की कौटुंबिक हिंसाचार तुम्ही केलाय की नाही? कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याखाली तुम्हाला नक्कीच अटक होऊ शकते. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, हो इन्स्पेक्टर, माझ्या नव्याने मला इथे खूप जास्त मारलेलं आहे, त्यामुळे त्यांनी माझा छळ केलाय. मी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, म्हणजे तुम्ही यांच्या विरोधामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहात? तेव्हा इथे सुमन म्हणते, हो, मला यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा आहे, कौटुंबिक हिंसाचाराचा. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अहो काय बोलते ही, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. तेव्हा इथे सायली म्हणत असते, नागराज खोट बोलू नकोस, कळलं ना. तुला काय वाटतं रे, तू कितीही गुन्हे करशील आणि तुला इथे बेल मिळेल, तू मोकळा बाहेर फिरशील असं वाटलं होतं तुला. अरे तुझ्या विरोधामध्ये पुरावे नाही मिळाले म्हणून एका गुन्ह्यातून तू बाहेर पडशील रे. पण या गुन्ह्याचं काय? स्वतःच्या बायकोला तुला जे काही तू मारलेस, तिचा छळ केलायस, तिला मानसिकरित्या त्रास दिलाय, त्याचं काय? स्वतःच्याच बायकोला किडनप करून ठेवलं होच तू आणि तिचे हाल केलेस, तिला इतकं छळलंस, इतकं मारलंस. मग त्या विरोधात तुझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला नको का? तेव्हा इथे नागराज म्हणतो, काय हे वकील साहेब रागाच्या भरामध्ये कधीतरी बायकोच्या कानाखाली दिली तर त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात का? तेव्हा सायली म्हणत असते, मी माझ्या डोळ्याने बघितलेत सुमन काकीच्या अंगावरचे वळ, त्यांच्या हातावरच्या जखमा. तेव्हा इथे प्रतिमा सुद्धा म्हणते की मी सुद्धा बघितले नागराज भाऊजी तुम्हाला सुमनला मारताना. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, नागराज बघितलंस ना, तुझ्या विरोधामध्ये पुरावा आहे. आणि इथे तर आता सुमन स्वतः सांगते की तू तिचा छळ केलायस म्हणून. तेव्हा इथे नागराज म्हणतो, मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा सायली म्हणते, नागराज तू केलेस, तू तुझ्या बायकोला छळलेस आणि हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
तू तुझ्या स्वतःच्या बायकोला किडनप करून ठेवलस आणि तिला मारहाण केलीस हे आम्हाला माहिती नाही का? तेव्हा नागराज म्हणत असतो की सायली, तू तर एकदम अरेतुरे बोलायला लागलीस. तेव्हा सायली म्हणते, हो मग तुम्हाला आवजावं करावं इतकी तुझी लायकी नाहीये. तुझी लायकी जशी आहे ना, तुला त्याच भाषेमध्ये कळत. तू तुझ्या बायकोला ज्या पद्धतीने छळलेस मारलेस त्या गुन्ह्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना. सुमन काकी, सांगा या माणसाने कशा पद्धतीने तुम्हाला छळले ना ते सांगा. तेव्हा सुमन म्हणत असते की हो, हा माझा नवरा जरी असला ना तरी सुद्धा राक्षस आहे. याने मला खूप मारलंय, खूप मला छळल आहे. माझ्या मनाविरुद्ध खूप गोष्टी करून घेतल्यात यांनी आणि म्हणूनच मला यांच्या विरोधामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करायचा आहे. तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे ना, तुम्हाला सगळ्यांना मला इथे आता जेलमध्ये सडवायचं आहे ना. हो ना अर्जुन, तुला मला जेलमध्ये अडकवायचं आहे म्हणून तू ह्या गुन्ह्यावरती आलास बरोबर ना. पण मी जसं 22 वर्षापूर्वी न केलेल्या गुन्ह्यामधून जसा सुटलोय ना तसं मी या केसमधून सुद्धा बेल मिळवेन. कळलं ना मला? पुन्हा एकदा बेल मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ॲडव्होकेट भालेराव, तुमच्या क्लायंटला जरा सांगा डोमेस्टिक व्हायलन्सची केस काय असते. त्या केसमध्ये इथे आता बेल मिळते का की नाही मिळत ते तुमच्या अशिलाला सांगा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की माफ करा मला नागराज किल्लेदार, पण डोमेस्टिक व्हायलन्समध्ये कुठल्याही पद्धतीची बेल मिळत नाही. तेव्हा इथे नागराजला खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणत असते की आतापर्यंत खूप पुरुष आपल्या बायकोला आहे ना म्हणजे काडीचाही मान देत नाही. ते आपल्या बायकोला मालमत्ता समजत असतात. त्यांच्या मनाला जसं वाटत असतं ना तसे तिच्याबरोबर वागत असतात. पण ते दिवस आता संपले की इथे नव्याने पुरुषाने बायकोवरती हक्क गाजवायचा, तिला मारायचं आणि इथे बाईने काय करायचं फक्त त्याचा अत्याचार सहन करायचा. पण आता कुठलीही इथे बाई कुठल्याही पुरुषाच्या जाच हा सहन करणार नाही. आणि हा धडा त्या प्रत्येक पुरुषांसाठी असेल जो बायकोला आपली मालमत्ता समजतो आणि तिला मारहाण करतो. तेव्हा रविराज किल्लेदार हे म्हणत असतात की नागराज, बघितलंस ना, तुझ्या विरोधामध्ये सुमनने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे ज्या आणि या गुन्ह्यामध्ये तरी तू आता जाऊन जेलमध्ये सड. कारण काय झालं असतं माहिती आहे का? तू जर बाहेर मोकाट सुटला असतास ना तर तो कायद्याचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असता. आणि म्हणून मला कायद्याच्या कुठल्याही पद्धतीचा अपमान होऊ द्यायचा नाहीये. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते, सुमन हे बघ, नागराज भाऊजींना आता घाबरायची तुला गरज नाहीये. अग ते गुन्हेगार आहे. सायलीने तुझ्यामध्ये जी हिंमत निर्माण केली आहे ना त्यासाठी तू बोल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, ही माझ्या बायकोचीच आयडिया होती की एका केसमधून तू सुटू शकतोस, पण कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमधून तू सुटू शकत नाही आणि बरोबर त्या केसमध्ये तू आता अडकलास. तेव्हा सायली म्हणत असते की कारण कौटुंबिक हिंसाचारामध्ये तुम्ही जो काही गुन्हा केलाय ना तो माफ न करण्यासारखाच आहे ना. इथे सुमन काकूंचे जे काही तुम्ही हाल केलेत ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेत. बोला सुमन काकी बोला. तेव्हा सुमन म्हणत असते की माझा नवरा नीच आहे. त्यांनी माझ्यावरती खूप वेळा हात उगारला, मला खूप वेळा मारलेलं सुद्धा आहे. मला शारीरिक मानसिक हा त्रास होता आणि मला त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा आहे. तुम्ही गुन्हा नोंदवून घ्या असं आता सुमन म्हणते. तेव्हा इथे नागराज सुमनकडे रागाने बघत असतो, पण सुमन आता त्याच्या रागाला बघण्याला सुद्धा घाबरत नाही. ती म्हणत असते की तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण तुम्ही तेच डिझर्व करता. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा कल्पना म्हणते, काय सायली, अजून तू झोपली नाहीस का? सायली म्हणते, आई अहो झोपते, मी थोडीच काम उरली ती करते आणि मग जाऊन मी आराम करते. तुम्ही का अजून जाग्या? तुम्ही झोपला नाहीत का? तेव्हा कल्पना म्हणते, मला कशी झोप लागेल? तू इथे काम करतेस आणि मी झोपायचं का? तेव्हा कल्पना म्हणते, सायली
पण आज जे काही नागराज भाऊजींच्या बाबतीत घडलं ना ते मला कळलं तर मला खूप आनंद झाला. त्यांना वाटलं की एवढा मोठा गुन्हा करून ते मोकाट सुटतील, पण तुझी आयडिया छान होती. त्यांना कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये अडकवण्याची आणि सुमनला सुद्धा किती हिंमत दिलीस तू. बरं झालं त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तेव्हा सायली म्हणते की आई ती शिक्षा तर त्यांना मिळणारच होती ना, कारण त्यांनी खूप मोठा गुन्हाच केलाय. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अगं पण या सगळ्या गडबडीमध्ये तुला अर्जुन बरोबर बोलायला तरी वेळ मिळतो का? एकमेकांसाठी वेळच नाहीये तुमच्याकडे. जा बरं जाऊन आता आराम कर. तेव्हा सायली म्हणते, आई फक्त थोडाच वेळ थांबा. तुम्ही जाऊन आता आराम करा. मला अस्मिता ताईंसाठी बादाम भिजवायचे आहेत उद्यासाठी. मला मटकी सुद्धा भिजवायची आहे. त्यामुळे मला थोडीशी काम करू द्या, मग मी जाऊन आता झोपते. कल्पना म्हणते, अजिबात नको. थकलीस तू, हे सगळं मी करेन. आता थोडंच उरलं ना, तू जाऊन आता आराम कर बरं. आणि एक काम कर, थोडा वेळ अर्जुन बरोबर गप्पा मार आणि मग शांतपणे झोपून जा. हे जे काही बादाम वगैरे भिजवायचे आहेत ना ते मी भिजवेन. तर इथे कल्पनाला सायलीची खूप काळजी वाटत असते की एवढ्या धावपळीमध्ये अर्जुन आणि तुला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नसेल ना. जाऊन आधी त्याच्याबरोबर गप्पा मार बरं. तेवढ्यातच इथे नागराजची बेल आता कॅन्सल झालेली असते. तो पुन्हा इथे जेलमध्ये आलेला असतो. तेव्हा महिप्तला चान्स मिळालेला असतो बोलायचा. महिप्त म्हणत असतो, काय रे नाग्या, तुला बेल मिळणार होती ना, आज नाही मिळाली का बेल? अरे कुणीतरी आहे ना. माझ्या कानामध्ये आलं आणि कुजबुजलं. मला म्हणत होतं की आता मी काय इथे राहत नाही. माझी बेल तर मंजूर झाली आहे. आता मी उद्या इथे जाणार. तू इथेच खितपत पडणार. तू एवढा मोठा माणूस, तुला इथून बाहेर सुद्धा पडता येत नाहीये. आणि मी बघ, माझ्या विरोधामध्ये काही पुरावे नाही मिळाले म्हणून मी आता निर्दोष सिद्ध झालोय आणि मला बेल सुद्धा मिळाली. मी तर चाललो असं तो माणूस मला बोलत होता. पण काय झालं, अचानकपणे बेल कॅन्सल झाली आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकला आणि इथे आता येऊन खितपत पडला. बरोबर काय नाग्या, पण कसं असतं ना, एक गोष्ट लक्षात ठेव. तू तर इथे आलास रे, मला धमकी सुद्धा दिली होतीस ना. मी तोंड बंद ठेवलं तरच बरं आहे बरोबर ना, नाहीतर पोलिसांच्या गराड्यामध्ये मी कुणाच्या तरी मैतावरती जाईन असं म्हणाला होतास तू. पण ते दिवस काही आता येणार नाहीत, कारण तू इथून आता बाहेरच पडणार नाहीयेस. पण मी पडणार. हा, मी इथून बाहेर पडणार आणि कशा पद्धतीने बाहेर पडणार ना ते सुद्धा तू बघशील. आणि जी काही तू धमकी देत असतोस ना मला माझ्या मेलेल्या मुलीची, तिला सुद्धा मी इथे जगाच्या नजरेच्या आड कुठेतरी दूर पाठवून देणार. माझ्या मुलीला मी इथे अजिबात ठेवणार नाहीये. तिला सुद्धा मी सगळ्यांच्या नजरेपासून दूर कुठेतरी पाठवून देणार आणि स्वतः सुद्धा गायब होणार, असं आता महिप्त नागराजला म्हणत असतो. तेव्हा कल्पना आपल्या रूममध्ये येते. तेव्हा प्रताप काका म्हणतात की कल्पना, थोडं पाणी देतेस का प्यायला? तेव्हा कल्पनाचं लक्ष नसतं. ती आता पाणी वगैरे देत नाही आणि सरळ आता खाली बसलेली असते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, कल्पना काय झालं, कुठे लक्ष आहे तुझं? मी बोलतोय तुझ्याजवळ काहीतरी. तेव्हा कल्पना म्हणते, अहो मी आहे ना आपल्या सायली, अर्जुनचा विचार करते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय झालं आता? दोघांमध्ये काय भांडण वगैरे झालं की काय? तेव्हा कल्पना म्हणते, नाही हो, भांडण वगैरे तर झालेलं नाहीये, पण बघा ना दोघेही आता कामामध्ये किती बिझी असतात. तिथे अर्जुन त्याच्या केसच्या कामांमध्ये बिझी असतो, सायली घरातल्या कामांमध्ये बिझी असते आणि त्याच्यामध्ये वेळ मिळाला की ती अर्जुनला त्याच्या कामांमध्ये मदत करत असते. प्रताप काका म्हणतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही बोलणं होत असेल ते कामाच्या रिलेटेडच होत असेल. दोघांना एकमेकांसाठी काही वेळच मिळत नाही, बरोबर ना? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, मी काय म्हणते, मग आपणच काहीतरी केलं पाहिजे ना. त्या दोघांना एकमेकांना वेळ मिळाला पाहिजे. त्या दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे. काय बोलताय तुम्ही? तेव्हा प्रताप काका म्हणतात, ठीक आहे, आपणच काहीतरी करूयात. त्यानंतर इथे सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते. लाईट चालू असल्यामुळे
तिला काही झोप येत नाही. ती म्हणते, अहो बस झाली ना, तुमची काम लाईट बंद करा ना, मला झोपायचंय. माझ्या सासूबाईने मला इथे आराम करायला पाठवले आणि तुम्ही काय मला आराम करू देतच नाही. लाईट चालू असल्यानंतर मला झोप येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही लाईट बंद करा बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बायको 5 मिनिट. तेव्हा ती म्हणते, 5 मिनिटं, हे बघा 5 मिनिटं वगैरे काही नाही, मला आराम करू दे शांतपणे. दिवसभर किती दगदग झाली आपली. तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्ग्युमेंटमध्ये तू 5 मिनिट घालवलीस. बरं ठीक आहे, तू शांतपणे झोप, मी लाईट बंद करतो. तेव्हा अर्जुन लाईट बंद करतो. सायली लगेचच झोपून जाते. अर्जुन म्हणतो, झोपली, पण याला काय अर्थ आहे दुसऱ्या माणसाची झोप उडवायची आणि स्वतः मात्र लगेच शांतपणे झोपायचं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, झोप, तू शांतपणे झोप. दिवसभर खूप दगदग झाली ना तुझी. इतका छोटा मेंदू पण किती काम करत असतो, किती विचार करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली इथे आता किचनमध्ये आलेली असते. सकाळी ती जी काम करायला इथे ती सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करत असते. तेव्हा त्या ठिकाणी विमल येते आणि म्हणत असते, सायली ताई, हे काय करताय तुम्ही, हे बघा, तुम्ही काही करू नका. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो असं काय करताय, सगळ्यांसाठी नाश्ता करते ना, कांदे चिरून देते तुम्हाला. तेव्हा विमल म्हणते, हे सगळं मी करेन, आज तुम्ही किचनमध्ये एकही काम करायचं नाही असं वहिनींनी सांगितलंय आणि त्यांनी तुम्हाला आणि अर्जुन दादांना दोघांना सुद्धा त्यांच्या रूममध्ये बोलावलंय आत्ताच्या आत्ता. तेव्हा एकमेकांना वेळच देत नाही, हे बरोबर नाहीये ना, चुकीचं आहे ना. तुम्ही एकमेकांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. जा बरं, आज तुम्ही दोघेजण कुठेतरी बाहेर जा. आज सायली, तू घरामध्ये काही काम करायचं नाहीयेस, आज फक्त तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायचा. तेव्हा इथे सायली आता छान तयार झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एखाद्या बायकोने सुंदर दिसावं तर किती दिसावं, माझी नजर सुद्धा हटत नाहीये तुझ्याकडून. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, आता चला, आपल्याला दोघांना बाहेर फिरायला जायचं आहे ना. तर अशा रीतीने अर्जुन आणि सायली या दोघांना एकमेकांबरोबर वेळ मिळावा म्हणून प्रताप काका आणि कल्पना यांनी एक आयडिया शोधून काढलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.